नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांनी 1 जुलै 2024 रोजी छत्री मोर्चा व तीव्र निदर्शने करण्याचे ठरवले आहे। कारण की अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन स्तरावर मान्य होण्यासाठी ते हे तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहे। मग आझाद मैदान मुंबई या ठिकाणी हे निदर्शने होणार आहे। तर मग महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन स्तरावर मान्य होण्यासाठीच्या 1 जुलै 2024 रोजी छत्री मोर्चा व तीव्र निदर्शने याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच महत्त्वाच्या अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन स्तरावर मान्य होण्यासाठी 1 जुलै 2024 रोजी पावसाळी अधिवेशनावर आझाद मैदान मुंबई येथे छत्री मोर्चा व तीव्र निदर्शने आयोजन करण्याबाबतची ही बातमी आहे। दिनांक 15 जून 2024 रोजी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची रात्री 9:30 वाजता झूम मीटिंग संपन्न झाली। 27 जून पासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। दिनांक 28 जून रोजी छत्री मोर्चाचे कृती समितीने आयोजन केले होते, परंतु खात्रीशीर मिळालेल्या वृत्तानुसार दिनांक 28 जून रोजी राज्याचा विस्तृत अर्थसंकल्प सादर होणार असल्यामुळे त्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित खात्यांचे मंत्री कृती समितीच्या शिष्टमंडळाला भेट देऊ शकणार नाही। त्यामुळे दिनांक 28 जून 2024 रोजी होणारे हे आंदोलन आता 1 जुलै 2024 रोजी कृती समितीच्या वतीने पावसाळी अधिवेशनावर आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी छत्री मोर्चा व तीव्र निदर्शनाचे आयोजन करण्याचा सर्वानुमते निर्णय झाला। तेव्हा छत्री मोर्चामध्ये राज्यातील जास्तीत जास्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे। तर मित्रांनो, आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी विनंती आहे की आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी आपण 28 जून ऐवजी 1 जुलै 2024 रोजी पावसाळी अधिवेशनावर आझाद मैदान मुंबई येथे छत्री मोर्चा व तीव्र निदर्शनाचे आयोजन केले आहे। त्यामध्ये आपण सहभागी व्हावे, म्हणजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या या शासन स्तरावर मान्य होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हे आंदोलन करावे लागणार आहे। त्यामुळे सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी या निदर्शनामध्ये सहभागी व्हावे असे कृती समितीच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे। मग या कृती समितीच्या बैठकीत M.A. पाटील, सुभाष यमीम, कमल परुळेकर, निशा शिवरकर, दत्ता देशमुख, अतुल दिघे, सुवर्णा तळेकर, राजेश सिंग, R. माइटी इराणी, सूर्यमणी गायकवाड सहभागी झाले होते। पर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती करिता या ठिकाणी जे सदस्य आहे, M.A. पाटील, दिलीप उटाणे, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, सुभाष यमीम, कमल परुळेकर, जयश्री पाटील हे अतिशय मेहनत घेत आहेत आणि त्या ठिकाणी आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करत आहेत। तरी आपण सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांना आपला पाठिंबा देऊन आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, आता सध्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळे आपण जर चांगले प्रयत्न केले तर या ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात आणि या पूर्ण व्हाव्यात त्यासाठी आपल्या सर्वांना अंगणवाडी कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना खूप खूप शुभेच्छा। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। अशाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या बाबतीत महत्त्वाच्या बातम्या किंवा महत्त्वाची अपडेट बघण्यासाठी आपल्या या चॅनलला आपण सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।
जय हिंद, जय महाराष्ट्र.